नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आरीवर्क ब्लाउजचं स्टिचिंग आणि कटिंग कशा पद्धतीने करायचं ते। आता इथे आरीवर्क ब्लाउजची जी गळ्याची डिझाइन आहे ती 8.5 इंच आहे आणि आपल्याला 9.5 इंच तयार गळा करायचा आहे। शिवाय हा काट यूज करता येईल की नाही तेही पाहायचं आहे, कारण एक्स्ट्राचा काट आहे, पण शक्यतो नाही येणार कारण खाली गळ्याच्या खाली थोडासा पॅच आहे आणि गळा डीप आहे। तर अशा वेळेस बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट करावे लागतात आणि नवीन मैत्रिणींचा खरंच खूप गोंधळ उडतो। तर अशा वेळेस काय करायचं, सुरुवातीला अगोदर जे अस्तरचं कापड आहे त्यावरती आपण गळ्याचं जे मेजरमेंट आहे ते टाकून घ्यायचं आहे। आता मला इथे तयार 9 इंच गळा हवा आहे आणि 9.5 इंचवरती मी मार्किंग केलेलं आहे, कारण अर्धा इंच सिलाईमध्ये जातं। गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा 2.5 इंचावरतीच मार्क करायचा आहे, कारण गळ्याची जी रुंदी आहे ती जे वर्क केलेलं आहे त्यानुसारच आपण घेणार आहोत। त्यामुळे आता पहा, हे बॉक्स तयार करून घेतले, हे मी बाजूला ठेवणार आहे आणि मग जे मेन ब्लाउज आहे ते घेणार आहोत। आता याला सुद्धा गळा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि मधलं अंतर किती आहे ते एकदा मेजर करायचं, व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे। गळ्याची जी बॉर्डर आहे ती एकमेकांवर ठेवायची आहे, मागे पुढे होऊ देऊ नका। आता हा जवळजवळ 3.5 इंच गळा आहे आणि आपल्याला 2.5 इंच तयार पाहिजे। तर वर्कच्या बाजूकडून 2.5 इंचावर मार्क केलं आणि त्यानंतर मध्ये या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। आता ही शिलाई सरळ नाही मारायची तर तिरकी मारायची आहे, ते पहा। या पद्धतीने टेप किंवा तुम्ही स्केल ठेवायचे आहे आणि सेंटरला या पद्धतीने तिरकी शिलाई मारून घ्यायची। तर आता इथे मी जे अस्तर आहे ते ठेवलेलं आहे ब्लाउजच्या वरच्या बाजूने, म्हणजे जी सुईची बाजू आहे त्या बाजूने, आणि जे कट दिलेला आहे गळ्याचा त्यावरती या पद्धतीने ठेवून शिलाई मारत आहे। आता हे जे मेन ब्लाउजचं कापड आहे ते थोडं ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे मी या पद्धतीने शिलाई मारते। पण तुम्ही जर नवीन मैत्रिणी असाल आणि कापड ट्रान्सपरंट नसेल, अशा वेळेस अगोदर चॉकने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे। आता खरं तर हे आरीवर्कचं ब्लाऊज शिवणं म्हणजे अगदी मेहनतीचं काम आहे। तर आता नवीन सर्वच ब्लाऊजवरती हा ट्रेंड आहे। आरीवर्क, आरसा किंवा जे मणी वगैरे असतात ते ब्लाऊज शिवायला खरंच खूप अवघड असतात, पण कस्टमरचं असं म्हणणं असतं की हो, तुम्हाला तर गळ्याची डिझाईन करायची नाही, शिवाय डिझाईन आयती आहे, फक्त शिवायची आहे, पण त्याला किती मेहनत लागते आणि कुठं ॲडजस्ट करावं लागतं हे फक्त एक टेलरच सांगू शकते। त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं कंपॅरिझन करायचं नाही आणि मग शिलाई जास्तीची मागितली, कारण सिंपल ब्लाऊजचं गळ्याचं स्टिच करायला अगदी 5 मिनिटात होतं, तसं हे आरीवर्कचं ब्लाऊजचं कटिंग तुम्ही आता पाहिलं असेल, मध्ये आपण शिलाई मारली, साईडला मारली, पुन्हा जे गळा आहे तो व्यवस्थित नाही आला तर या पद्धतीने उसवून पुन्हा अर्ध्यापर्यंत शिलाई मारली, म्हणजे खूप सारा वेळ या ब्लाऊजमध्ये जातो। आणि कस्टमरचं असं म्हणणं असतं, काय वर्क तर आहे, तुम्हाला एक्स्ट्राचं काय वर्क करायचं नाही, त्यामुळे फक्त सिंपल ब्लाऊजची जी शिलाई आहे तीच तुम्ही घ्यायला पाहिजे। पण असं होत नाही, कारण आरीवर्क ब्लाऊजचं स्टिचिंगला खूप सारा वेळ जातो, तेवढ्या वेळामध्ये दुसरा ब्लाऊज शिवून होतो, त्यामुळे जरा आमचाही थोडासा विचार करावा असं माझं म्हणणं आहे। तर असू द्यात, चला आता मी जे गळ्याचं कट केलेलं आहे त्याला मी आतल्या बाजूने फोल्ड करून आता शिलाई मारत आहे। आता इथे पहा, इथंही शिलाई मारताना थोडी जरी सुई अलीकडे आली तर मात्र इथे सुई तुटू शकते, त्यामुळे इथं अगदी काळजीपूर्वक थांबत थांबत शिलाई मारावी लागते, कारण इथं मण्यांची छोटीशी लेस आहे, मण्यांवरती जर सुई आली तर सुई तुटली समजा, असं ब्लाऊज शिवताना हमखास 2-3 सुया तर तुटतात। त्यामुळे आरीवर्क ब्लाऊज किंवा आरसा किंवा मणी असलेले ब्लाऊज शिवण्याची वेगळे एक्स्ट्राचे पैसे किंवा चार्ज लावले जातात। तर पहा, अगदी हलक्या हाताने आणि व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक ही गळ्यावरती मी दाबटीप देऊन घेतलेले आहे। त्यानंतर जे अस्तरचं कापड आहे त्यालासुद्धा चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करायचं आहे। आणि हो, आता शिलाई मारताना अगदी फिनिशिंगसह मारायचे आहे। बऱ्याच वेळा गळ्याच्या बाजूला फुगा येतो, कारण आपण वरच्या बाजूने कापड शिवलेलं असतं म्हणून, तर हे होऊ नये म्हणून अगदी काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे। तर पहा, इथे तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने गळ्याच्या बाजूने एका जागेवरती गोळा झाले, कारण आपण मध्ये छोटासा कट दिलता, त्यामुळे आता सुरुवातीला गळ्याच्या बाजूकडून मी प्लेन करून शिलाई मारून घेते आणि मग दुसऱ्या साईडला शिलाई मारायची आहे। तर पहा, या पद्धतीने खालच्या बाजूचा भाग प्लेन झाला आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेत आहे।
आता टक्स मात्र आपण रेग्युलर ब्लाऊजला जसं मारतो त्याच पद्धतीने मारायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून मधला सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि मग 3.5 ते 4 इंचापर्यंत टक्सची उंची घेऊ शकता. टक्सची उंची ही ब्लाऊजच्या उंचीवर असते. तर ब्लाऊजची खोली जास्त असेल तर मात्र टक्सची उंची कमी घ्यावी लागते आणि जर ब्लाऊजची खोली कमी असेल तर टक्सची उंची जास्त घ्यावी लागते. या पद्धतीने असतं. तर पहा आता हे झालेलं आहे. आता आपण खालच्या बाजूने कमरपट्टी लावणार आहोत. आता कमरपट्टीसाठी मी गळ्याच्याच भागाचं जे कापड होतं तेच मध्ये जोडलेलं आहे. एक्स्ट्राचं कापड कट केलं आहे आणि याला एका बाजूने 1/2 इंच शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता मी जे जॉईंट दिला त्या जॉईंटवरती शिलाई मारली, कारण जर ती शिलाई मारली नाही तर जॉईंटवरती जाडसर भाग दिसतो आणि ते जर मध्ये सेंटरला आलं तर तिथेही जो कमरेचा भाग असतो तिथे थोडंसं जाडसर होतं किंवा फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. आता एका बाजूने जी शिलाई मारलेली पट्टी आहे ती वरच्या बाजूने येईल या पद्धतीने ब्लाऊजच्या भागावरती ठेवायची आहे कमरेच्या आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. त्यानंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूने फोल्ड करून यावरती पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि पुन्हा ही पट्टी आतल्या बाजूने पूर्ण ब्लाऊजच्या आतमध्ये घेऊन 4 ते 5 नंबरची शिलाई मारायची आहे. नंतर हात शिलाई केली की ही एक्स्ट्राची शिलाई काढून टाकायची आहे. या पद्धतीने आता गळ्याचं स्टिचिंग झालेलं आहे. तर आता इथे सुंदर आपण छोटेसे लटकन बनवणार आहोत. त्यासाठी आता इथे मी काठ खरं तर खालच्या गळ्याच्या भागाला यूज करणार होते, पण काठ हा जाड आहे म्हणजे ब्रॉड आहे आणि खाली तेवढी जागा नाही. त्यामुळे आता या काठाचा यूज कुठे करायचा, तर त्यासाठी आपण सुंदर 2 लटकन बनवून घेऊयात. तर आता मी लटकन बनवण्यासाठी हे चौकोर तुकडे कट केलेले आहे. त्यांना पुन्हा 2दा फोल्ड केले म्हणजे ही 4 फोल्ड घडी होईल आणि या पद्धतीने लटकनही अगदी जाडसर होतं आणि शेपही खूप छान येतो. म्हणजेच रेडीमेड लटकन घेण्यापेक्षा तुम्ही कपड्यापासून सुंदर असे लटकन बनवू शकता. तर आता दुसऱ्या बाजूचंही सेम पहा, याच पद्धतीने लटकन बनवायचं आहे. ओपन बाजूने जी दोरी आहे ती ठेवायची आहे आणि बंद बाजूकडून शिलाई मारून ओपन बाजूकडून घ्यायची म्हणजे बंद बाजू फोल्ड होते, म्हणजे धागेही निघत नाही आणि जाडसर लटकन सुंदर तयार होतं. तर पहा या पद्धतीने 2 छोटेसे सुंदर लटकनही बनवून झालेत. आता या दोरीला मी सेंटरला कट करते. आता दोरी जोडताना वरच्या बाजूने मार्जिन किती सोडायचं, तर 3 इंच मार्जिन सोडायचं आहे. जर ब्लाऊजचं शोल्डर जोडून झालेलं असेल तर तुम्ही 2.5 इंच ठेवू शकता, पण जर शोल्डर जोडलेलं नसेल तर 3 इंच ठेवायचं आहे, कारण 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये वरच्या बाजूने कापड जातं. तर आता दोन्ही दोरी मात्र एकमेकांच्या समोर आले पाहिजेत. आता हे आरीवर्कचं ब्लाऊज आहे पहा, अगदी मधोमध मला इथे शिलाई मारावी लागली. नवीन मैत्रीण जर असेल, थोडी जरी सुई अलीकडे पलीकडे झाली तर सुई तुटणार हे 100%. त्यामुळे ह्या खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचं लक्षात घेऊन आरीवर्क ब्लाऊजचं शिलाई करावं लागतं. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझ्या टिप्स कशा वाटल्या, आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती ग्रोथ होत आहे, तर तुम्ही एक चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या यूट्यूब फॅमिलीला ग्रोथ होण्यासाठी सपोर्ट करा. तर चला, आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हो, ब्लाऊज कसा वाटतोय तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. खरंच ह्या ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईन अगदी छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन म्हणतात तर अगदी परफेक्ट. मला तरी पर्सनली हा ब्लाऊज खूप आवडला. तर चला, तुम्हालाही आवडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या नवीन अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यापासून मनापासून खूप खूप सारे धन्यवाद.